the greatest sting operation. सर्वात महान गुप्त कारवाई. How the cross defeated hell. क्रॉसने नरकावर कसा विजय मिळवला. Amen. आमेन. We'll open our Bibles to 1 Corinthians chapter 2 verses 8 and 9. Which none of the princes of this world knew, for had they known it, they would not have crucified the Lord of glory. But as it is written, eye has not seen, nor ear heard, neither have entered into the heart of man the things which God has prepared for them that love him. 1 करिंथ दुसरा अध्याय 8 वचन. ते या जगाच्या अधिकाऱ्यातील कोणी ओळखले नाही, कारण त्यांनी ओळखले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभी दिले नसते. परंतु जसे लिहिले आहे की ज्या काही गोष्टी देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यासाठी तयार केल्या आहेत, त्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत व कानाने ऐकल्या नाहीत व माणसांच्या हृदयात त्या शिरल्या नाहीत, त्याप्रमाणे हे झाले आहे. Amen. आमेन. On Good Friday, गुड फ्रायडेला Satan's reign ended. सैतानाचं राज्य संपलं. हालेलुया. He thought it began, सैतानाला असं वाटलं होतं की माझं राज्य आता सुरू होत आहे, but his reign ended on Good Friday. त्याचं राज्य संपलं गुड फ्रायडेला. That's why we have to rejoice on Good Friday. आणि म्हणून आपण गुड फ्रायडेला आनंद केला पाहिजे. And so the trap was this: तर हा सापळा असा रचला होता the devil took the bait, की सैतानाने तो गळ घेतला, thinking विचार करून that if I kill Jesus, की मी जर येशूंना ठार मारलं that would end God's plan. तर त्यातून देवाची योजना संपेल. But he didn't know पण सैतानाला हे माहित नव्हतं that God had allowed Jesus to become a bait. देवाने येशूंना परवानगी दिली होती की तू गळ बन. Amen. आमेन. He did not know that shedding innocent blood त्याला हे माहित नव्हतं की असं भोळं निष्पाप रक्त सांडून actually would break his legal authority over humanity forever. मानव जातीवरती त्याचा जो कायदेशीर हक्क आहे तो कायमचा जाणार आहे. Amen. हे त्याला माहित नाही. The devil thought that by killing Jesus, I will finish him forever. सैतानाला असं वाटलं येशूंना ठार मारून मी सगळं संपुष्टात आणि देवाची योजना बिजना काहीच सफळ होणार नाही. But by crucifying the Lord of glory, पण वैभवी प्रभूला वधस्तंभी घेऊन the enemy did not stop salvation. शत्रूने तारण थांबवलं नाही, He paid for it. त्यासाठी किंमत मोजली. The enemy thought that he was the predator, शत्रूला असं वाटलं की मी शिकार घेणार, but he actually was the target. पण ऍक्च्युली तो स्वतः त्यामध्ये शिकार झाला. In that very act, पण त्याच कृतीमध्ये he doesn't realize all the prophecies of the Old Testament have been fulfilled. त्याला हे समजत नाही की जुन्या करातल्या सगळ्या भविष्यवाण्या ह्याच्यातच पूर्ण होत आहेत. See, he thought he was ending Jesus, त्याला असं वाटलं मी येशूंचा अंत केला, but he was completing God's plan. पण तो देवाची योजना नकळत पूर्ण करत होता. God was using the devil. देव सैतानाला वापरत होता God put him as a trap. आणि देवाने त्याला सापळा म्हणून ठेवलं, ट्रॅप म्हणून ठेवलं. This was the greatest sting operation of the heavens. सगळ्यात मोठा गुप्त कारभार आणि कारवाई स्वर्गातनं त्या दिवशी झाली. God must have told all the angels, आणि देव सर्व देवदूतांना म्हणाला असेल no princes of this earth, no devil should know our plan. की या जगातल्या कुणालाही कुठल्याही अधिकाऱ्यांना सैतानाला आपली योजना कळता कामा नये. This is a sting operation. का आपण हे गुपित कारवाई करतोय. Because once the devil knows, कारण एकदा का सैतानाला भनक पडली he will not kill Jesus. तर तो येशूंना ठार मारू देणार नाही. And if Jesus is not killed, आणि येशू जर ठार मेला नाही my people cannot be saved. तर माझी मानवजात तारली जाणार नाही. That means म्हणजे everything they did was in ignorance. जे सगळं त्यांनी केलं ते अजाणता केलं. In their foolishness, they crucified the Lord of glory. त्यांच्या मूर्खपणात त्यांनी वैभवी प्रभूला वधस्तंभी खेळला. And while they thought that they were finishing him, आणि त्यांना असं वाटत असताना शत्रूला की आम्ही त्याला संपवतोय, Jesus was finishing the work of God. येशू देवाचं कार्य संपवत होते. In fact, Jesus was praying, उलटपक्षी येशू प्रार्थना करत होते let them really kill me. की यांनी मला खरोखर आज ठार मारायलाच हवंय, Otherwise, it won't be salvation for the world. नाही तर मग जगाला मानव जातीला तारण मिळणार नाही. Let the devil and the princes never know सैतानाला त्याच्या त्या दुरात्म्यांना कधीही कळता कामा नये that this is a sting operation. की हे गुपित कारवाई केलेली आहे. And so the devil thought he is saying, I am finished. तर सैतानाला असं वाटलं की येशू असं म्हणतात की येशू संपले, But he was dead wrong. पण तो अगदी चुकीचा होता. Jesus said, it is finished. येशू म्हणते हे संपूर्ण झाले. Amen. आमेन. That means the work God you gave me is finished. म्हणजे जे काम देवा तू मला दिलं ते संपलं, It is complete. ते संपूर्ण झालं. They thought they were hunters, त्यांना असं वाटलं की आम्ही शिकार करायला आलोय, but actually they were the prey. पण त्यांचीच शिकार झाली.
And when Jesus rose from the dead, आणि मग येशू जेव्हा मृत्यूतून परत जिवंत झाले, devil knew I'm defeated, I'm gone. शैतानाला कळलं की मी पराजयी झालो, मी संपलो आता. It would have been better I didn't kill him, मी येशूंना ठार मारलं नसतं तर बरं झालं असतं, because he again rose. कारण की येशू परत जिवंत झाले. आमेन. The world relies on human logic, आज जग काय करतं, मानवी तर्कांवर अवलंबून राहतं की लॉजिकली विचार फार करतात माणसं, and their report says Jesus is dead. आणि त्यांचा वृत्तांत असं म्हणतो की येशू मेले. But our report says, पण आपला वृत्तांत काय म्हणतो? yes, he is dead. येशू मेले, He died voluntarily, स्वतःहून मेले, but he died for me. माझ्यासाठी मेले, And on the third day he rose आणि again. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. And if I believe on him, आणि मी जर त्या येशूवर विश्वास ठेवला, I have eternal life. मला अनंत काळचं जीवन मिळणार, ज्या मोक्षासाठी अख्खी दुनिया तडफडते. See, because these people say there is no way out. कारण हे लोक म्हणतात नाही आता काही सुटकेचा मार्ग नाही. Verse 9 says, नववचन the म्हणतं, Holy Spirit has revealed this to us. पवित्र आत्म्याने आम्हाला हे प्रगट केलेलं Read आहे. it. वाचा तुम्ही. What eye has not seen, ear has not heard, nor it entered the heart, those things have been revealed to us by the Holy Spirit. ज्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत, कानाने ऐकल्या नाहीत, माणसांच्या हृदयात कधी शिरल्या नाहीत, त्या पवित्र आत्म्याकडून आम्हाला कळल्या. Praise God. देवाला धन्यवाद. Who is Amen. wise now? कोण सुज्ञ आणि हुशार आहे सांगा मग मला. See, that inside agent that is sitting in you is the wisdom of God. तो तुझ्या आतमध्ये बसलेला आतला जो एजंट आहे ना, तो ज्ञान आहे देवाचं. He is the Holy Spirit, तो पवित्र आत्मा आहे. the wisdom of God. देवाचं ज्ञान आहे तो. आपल्या आत राहायला आलाय तो. He has revealed the secret plan to us. त्याने आपल्याला गुप्त कारवाई उघड केली. Amen. आमेन. Herod also didn't know the truth. हेरोदाला माहिती नव्हतं, Pilate didn't know the truth. पिलाताला माहिती नव्हतं की हे काय चाललंय, Pharisees didn't know the truth. परुषांनाही माहिती नव्हतं की हे काय चाललंय, Caiaphas didn't know the truth. कैफाला माहित नाही काय Even the चाललंय, devil didn't know. सैतानाला स्वतःला माहिती नव्हतं की हे काय चाललंय. येशू जेव्हा वधस्तंभी गेले, It was a sting operation from कारण God. गुपित कारवाई होती. देवानी भनकच पडू नाही दिली त्याला. याला मी होलसेल मूर्खात He काढतो said, आज. let nobody know about this truth. कोणालाही कळू देऊ नका हे सत्य. Because if the devil knows, का आज जर सैतानाला कळलं हे, he will not kill Jesus. सैतान येशूंना मरूच देणार नाही, And he will stop even Judas आणि betraying. यहूदालाही थांबवून टाकेल तो धोका देण्यापासून. But then my people will not be saved. पण मग माझ्या लोकांचं तारण होणार नाही. म्हणजे देवानी कशी गुपित कारवाई केली बघा. अशा गोष्टी. Satan, the wisdom, सैतान जो एवढा ज्ञानी, he was the wisdom of God. ज्ञान होता तो, ज्ञान देवाचं. He didn't understand God's plan. त्याला देवाची योजना समजली And नाही. we simple people understood the plan आणि of God. आपल्याला साध्या माणसांना देवाची योजना कळली. आपण साधी माणसं, आपण तर भारी पण Why? नाही. Because we love God. का आपल्या देवावर प्रेम आहे. आपलं देवावर जीवापाड प्रेम आहे. देव आवडला आपल्याला. That means म्हणजे what has been hidden for others has been revealed to us. दुसऱ्यांपासून जे लपलेलं आहे ते माझ्यासारख्या बावळटीला त्याने प्रगट केलेलं आहे. Praise God. All glory to him. सगळा गौरव देवाला. Acts 2:23 says, प्रेषित 2:23. him having been delivered up by the predetermined plan and foreknowledge of God, you have seized by lawless hands and have crucified and killed him. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 23 वचन. तो देवाच्या ठरवलेल्या संकल्पाप्रमाणे व पूर्व ज्ञानाप्रमाणे तुमच्या हाती दिल्यावर तुम्ही त्याला अधर्म्याच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. Say, it was in my plan, God is saying. देव म्हणतो हे माझ्या योजनेत होतं. Because what looked like chaos as was actually my direction. कारण जे गोंधळासारखं दिसत होतं, पीछे मेरा डायरेक्शन था वो. दिग्दर्शक मी होतो त्या स्क्रिप्टचा. So what looked like human action was actually my divine fulfillment. तर मानवी कृत्य जी तुम्हाला वाटली ना, ते मी दैवी संपूर्णता करत होतो ऍक्च्युअली. See, आमेन. the wicked hands thought that they were taking control, दुष्ट हातांना असं वाटलं की ते ताबा घेत आहेत, but actually they were carrying out what was already been decided by us in heaven. पण खरं म्हटलं तर स्वर्गात आम्ही जे नियोजन केलेलं होतं, फक्त त्याची अंमलबजावणी ते हात करत होते. So they were thinking they were stopping Jesus, त्यांना असं वाटलं की ते येशूंना थांबवत आहेत, but they were delivering him to the finish line. पण ते संपूर्णतेच्या रेषेवर येशूंना आणून सोडतात. ऍक्च्युली येशू शेवटी म्हणतील इट इज फिनिश्ड. हा, बरं झालं इथपर्यंत तुम्ही आणलं मला यायचंच होतं. हो हा ना. So this was not an accident. तर हा काय अपघात नाहीये, This was not even confusion. आणि हा गोंधळही नाहीये. This was a divine decision. दैवी निर्णय आहे हा, दैवी निर्णय. Every move प्रत्येक of the त्यातली devil
सैतानाची प्रत्येक हालचाल every move of Herod, आणि हेरोद राजाची हालचाल, every betrayal, सगळा जो काही धोका मिळाला तो धोका, every whipping that Jesus got, जे सगळे फटके येशूंनी खाल्ले ते फटके, everything was already written and seen. सगळं लिहिलेलं होतं, पाहण्यात आलेलं होतं, पूर्वज्ञानात सगळं माहिती होतं की असंच होणार आहे. So the cross was not weakness, तर वधस्तंभ काही कमजोरी नाही, it was authority under control. तो नियंत्रणाखालचा अधिकार आहे. That- हे तुम्ही लिहून ठेवा. Yes. वधस्तंभ कमजोरी नाहीये की तो लाल वधस्तंभ, त्याच्यावर तो रक्तबंबाळ येशू, काय हा अशक्तपणा, No. वीकनेस, कमजोरी No. नाही, ते नियंत्रणाखालचं सामर्थ्य आहे. What they thought was destruction became fulfillment of तर God. त्यांना जो नाश वाटला ती देवाची संपूर्णता निघाली हो. So how beautifully God kept the plan hidden. किती सुंदरपणे देवाने ती योजना गुपित ठेवली ना. All the enemies are a blessing for you in disguise. तुझे सगळे शत्रू ना, तुझे सगळे शत्रू वेषांतर करून आलेला आशीर्वाद आहेत. Because they are pushing you to your future. कारण ते तुला तुझ्या भविष्याकडे ढकलतायत. तू म्हणतो तुझे शत्रू आहेत, ते तुला तुझ्या भवितव्याकडे ढकलतायत. म्हणायचं मंडळ आभारी आहे. World operates in verse 8. कारण की जग 8व्या वचनात चालतं, I operate in verse 9. मी 9व्या वचनात चालतो असं म्हणायचं. हे 8व्या वचनात चालणार आहे, मी 9व्या वचनात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.